लंडनमध्ये एड्सचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याची माहिती नेचर जर्नलने दिलेली आहे। याविषयीची बातमी CNN सुद्धा दिली आहे। HIV बरा झालेला हा जगातला दुसरा रुग्ण आहे। या बातमीवर जगभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। ही खूप मोठी बातमी आहे। वेगाने प्रगती सुरू असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे। 10 वर्षांपूर्वी एड्सचा एक रुग्ण पूर्णपणे बरा झाला होता। आता 10 वर्षांनंतर दुसरा रुग्ण बरा झालाय। यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी येते। दिल्लीतल्या आगीसंदर्भातली बातमी आहे। दिल्लीतल्या CGO कॉम्प्लेक्स मधील पंडित दीनदयाल अंत्योदय भवनच्या 5व्या मजल्याला आग लागलेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाचे 24 बंब दाखल झालेले आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान कोणी अडकलंय का याचा शोध घेत आहेत। बचाव कार्य सुद्धा चालू झाले। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। दिल्लीतल्या CGO कॉम्प्लेक्स मधल्या पंडित दीनदयाल अंत्योदय भवनच्या 5व्या मजल्याला आग लागलेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाचे 24 बंब दाखल झालेले आहेत। आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे। सकाळी 8:34 ही आग लागलेली आहे। अंत्योदय भवन जे आहे CGO कॉम्प्लेक्स मधलं, या पंडित दीनदयाल अंत्योदय भवनच्या 5व्या मजल्यावर आग लागलेली आहे आणि घटनास्थळी अग्निशमन दलाचे 24 बंब दाखल झालेले आहेत। आग मोठी आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आता आतमध्ये कोणी अडकलंय का याची सुद्धा माहिती घेण्यात येते आणि त्या पद्धतीने बचाव कार्य सुरू करण्यात येणार आहे। 8:24 ही आग लागली आहे। नेमकी आग कशामुळे लागली आणि आगीचं कारण काय आहे याचा अद्यापही याची माहिती मिळू शकलेली नाही, पण आग जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाच्या 24 गाड्या, अग्निशमन दलाचे 24 बंब जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आहेत। दिल्लीतल्या CGO कॉम्प्लेक्स मध्ये भीषण आग लागली। या कॉम्प्लेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑफिसेस आहेत आणि याच ठिकाणी CRPFचं सुद्धा ऑफिस असल्याची माहिती मिळते। मोठ्या प्रमाणावर ही आग असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय हा 5वा मजला आहे अंत्योदय भवनचा। आणि पुन्हा एकदा जाऊया थेट नवी दिल्लीवरून आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं ही जी आग लागली आहे ही CGO कॉम्प्लेक्सच्या 5व्या माळ्यावरती लागली आहे। 25 बंब इथे पोहोचलेले आहेत। अजूनही कोणी दगावलं का या संदर्भातली माहिती प्राप्त झालेली नाही आहे, पण ज्या पद्धतीने ही सगळी घटना आहे या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं आगीचे बंब इथे पोहोचलेले आहेत आणि 5व्या ज्या आगाच्या ज्वाला जर बघितल्या आपण त्या फार मोठ्या आहे आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं आहे की या सगळ्या गाड्यांवरती तात्काळ ज्या आगीच्या बंब त्यांनी आता प्रयत्न करताय की ही आग विझावी, पण आगीचे धुराचे लोट एवढे मोठे आहे आणि परिसरामध्ये जर बघितलं प्रचंड लोकांना भीती वाटत आहे, कारण की ही सकाळची वेळ आणि याच काळामध्ये नोकरदार याच कॉम्प्लेक्समध्ये पोहोचत असतात। अनेक अधिकाऱ्यांचे महत्वाचे कार्यालय इथे आहे। CIF जसं मी मगाशी सांगितलं होतं, CISFचं कार्यालय आहे, BSFचं कार्यालय आहे, CBIचे ही बिल्डिंग इथे आहे आणि मोठ्या संख्येनं विविध मंत्रालयाचे जे ज्येष्ठ अधिकारी आहेत त्यांचे इथं सगळे कार्यालय आहेत। त्यामुळे जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर आगीचे जर आपल्याला पाहायला मिळतं की आगीचे लोट किती मोठे आहे। 8:34 ही आग लागली होती आणि आता अजून 25 गाड्यांपेक्षा जर गरज पडली तर आजूबाजूच्या परिसरातल्याही अग्निशमन दलाच्या गाड्या इथे पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण जर बघितलं इथं तर लोकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय ही 5व्या मजल्यावर आग लागलेली आहे। CGO कॉम्प्लेक्स मध्ये ही आग लागलेली आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची महत्त्वाची अनेक कार्यालय या इमारतीमध्ये आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि ही थेट दृश्य आपण बघू शकतोय न्यूज 18 लोकमतवर। आगीची दाहकता भीषण आहे। यामध्ये कोणी अडकलंय का किंवा काय याची माहिती आता घेतली जाते। कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यामध्ये गव्यांचा कळप रस्ता ओलांडताना पाहायला मिळालाय। भुदरगड तालुका हा वनसंपदेने समृद्ध असा तालुका आहे। या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगली प्राणी पाहायला मिळत आहेत। असाच एक गव्यांचा कळप तिरवडे गावाजवळ रहदारीच्या रस्त्याच्या बाजूने जाताना आढळला। रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी हा गव्यांचा कळप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय। मात्र गव्यांचा कळप दिसल्यानं नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे।